शांती चौकातील लिंगायत स्मशानभूमीची 2 एकर जागा सिद्धेश्वर देवस्थान समितीकडे देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत मंजूर झाला आहे। या निर्णयाला विरोध दर्शवत आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची भेट घेतली। शांती चौकातील लिंगायत स्मशानभूमीची 2 एकर जागा सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या ताब्यात देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत मंजूर झाला आहे। या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी सकाळी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची भेट घेतली। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, उपायुक्त आशिष लोकरे, शिवानंद पाटील, अमोल शिंदे, चेतन नरोटे, संजय कोळी, अमर पुदाले, अनंत जाधव, राजू पाटील, गौतम कसबे, अविनाश पाटील यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते। लिंगायत स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे पत्र मी पहिल्यांदा मे 2025 मध्ये दिले। त्यानंतर सिद्धेश्वर देवस्थान आणि होडगी संस्थाने जुलैमध्ये जागेची देखभाल करण्याची तयारी दाखवल्याचे पत्र दिले। प्रशासनाने केवळ सिद्धेश्वर देवस्थानचे पत्र पुढे आणले, होडगी मठाचे पत्र कुठे आहे असा सवाल आमदार विजयकुमार देशमुख यांनी विचारला। ज्याप्रमाणे आम्ही पत्र दिलं, ज्याप्रमाणे त्यांनी सिद्धेश्वर देवस्थान कमिटीला त्याला आम्ही पत्र दिल्यावर पुन्हा एकदा त्यांना बोलवून त्यांना तयार करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला। ते पहिल्यांदा नको म्हणले, पण तरी त्यांना तयार करून जर करता एखाद्या समाजामध्ये एखाद्या संस्थेचं नाव आम्ही जर करता जागा बघून सुचवलेलं असताना, लोकप्रतिनिधी कळविलं असताना ह्या अधिकाऱ्यांचं एवढं काही इंटरेस्ट नव्हतं की दुसऱ्या संस्थेला बोलवून तुम्ही घ्या म्हणून मागं लागणं, त्यांच्याबरोबर 3 मीटिंग करणं। पण तुम्ही दुसऱ्या समाजाचंही आम्ही दुसऱ्या संस्थेची पत्र दिलं होतं, त्यांच्याबरोबर मीटिंग करायला पाहिजे होतं। आम्ही तो वडगी महाराजांचं त्यांच्या संस्थेत पत्र असं होतं की आम्ही आमच्या स्वखर्चानं सगळं करू तिथं असं स्पष्टपणे म्हणलेलं असताना आपण ते डावलून आता जर आज मला असं आज आम्ही बापू सगळेजण चर्चा केलं असताना तिथं माहीत झालं की मी पत्र जे वडगी महाराज संस्थेनं द्या म्हणून सांगितलं होतं ते पत्र आयुक्तासमोरच गेलं नाही। म्हणजे इथल्या अधिकाऱ्यांचं एवढा मोठा हे चाललंय की आमदारांच्या पत्राला किंमत न देता दुसऱ्यांनी कोणीतरी जे सांगते त्यांचं ऐकणं आणि एकतर्फे ऐकून महानगरपालिका चालवत असेल तर हे फार मोठ्या प्रमाणात चुकीचं आहे। ती पूर्णपणे चुकीचं पद्धत आहे। ती चुकीचं पद्धतीचं असल्यामुळेच विखंडित करावं, नाही केलं तर वर नाही ऐकलं तर आपण कोर्टामध्ये जाऊन हा प्रश्न त्यावर या पत्राची मला कल्पना नाही असे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले। या उत्तराने सगळेच अवाक झाले। उपायुक्त आशिष लोकरे यांच्यावरही आमदार देशमुख भडकले। हे पत्र गायब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी देशमुखांनी केली। दूरध्वनीवरती आमदार महोदयांनी आयुक्त साहेबांची चर्चा झाली की ह्याच्यात कोणत्याही संस्थेचं नाव नाही आणि म्हणून 30 जुलैला माननीय आमदार महोदयांनी परत एकदा पत्र दिलं, होडगी बृहन्मठाला ही जागा द्यावी, परत पत्र दिलेलं आहे। परंतु ते पत्र खालचे अधिकारी त्या आयुक्तांच्या निदर्शनास आणून नाही दिलं, त्याच्यामुळे आयुक्तांनी टिप्पणीच केली नाही त्याच्यावरती आणि कुणाचं पत्र नाही, कुठल्या संस्थेची मागणी नाही अशी टिप्पणी केली असेल, ती टिप्पणी पाहायला मिळेल नाही। पण माझा असं मत आहे की ह्याच्यात सखोल चौकशी व्हायला पाहिजे। जे असं समाजामध्ये तेढ निर्माण करतात त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। जे दडपण्याचा पत्र, जे सुईचे पत्र दडपण्याचा प्रयत्न करतात त्या अधिकाऱ्यावर सुद्धा कठोर कारवाई झाली पाहिजे।